इस्रायल इराण युद्धाचा मोठा फटका जळगाव मधल्या सुवर्ण नगरीला सुद्धा बसलेला आहे. जळगावात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं दागिन्यांची जडणघडण करणारे सुवर्ण कारागीर अडचणीत सापडले. गॅसच्या माध्यमातून भट्टीवर सोनं चांदी वितळवून दागिने तयार केले जातात. मात्र व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होत नसल्यानं सोनं वितळवण्यापासून ते दागिने घडवण्यापर्यंतचं सुवर्ण कारागिरांचं काम ठप्प झालंय. व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरळीत तसंच नियमित झाला नाही तर तब्बल 10,000 सुवर्ण कारागिरांवर उपासमारीची वेळ येणार आहे. विशेष म्हणजे दागिने वितळवण्यासाठी गॅसऐवजी दुसरा कुठलाही पर्याय नसल्यानं थेट व्यवसाय बंद करण्याची नामुष्की येईल असं सुवर्ण कारागिरांचं म्हणणं आहे. ती गोष्ट टांग मारायला गॅस लागतो, चांदी आटावला गॅस लागते, ते पत्रा ओढताना त्याला 2-3 वेळेस तापावं लागतं, त्याला गॅस लागतो आम्हाला. गॅस कधी बंद झाले तर आम्हाला एक रेस्टॉरंट वाल्यासारखं बंद करावं लागेल. रेस्टॉरंट वाल्याकडे तरी पर्याय आहेत की ते चुला लावू शकतात, लाकडं आणून ते करू शकतात पारंपरिक सारखं. आम्हाला तोही पर्याय नाही उरला. कधी गॅसचे भाव वाढले तर आम्हाला शटर बंद करण्याव्यतिरिक्त काही उरलं नाही. एक तर त्यात आला मार्च महिना, EMI आहेत आपले, मार्च एंडिंग आहे, बँकेचे हप्ते आहेत, आमचे पर्सनल हे आहेत खर्च, आमच्या कारागिराचे भाडे द्यायचे आहे, त्यांचा पगार वगैरे कसे काढणार आम्ही गॅस वाढल्यामुळे.